रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1440 पासून सुरू करत आहोत. उभा उभी फळ अंगे मंत्राचे या बळ, मना विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल, कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा, तुका म्हणे रोग वारे भवायसा भोग. विठ्ठल मंत्रामध्ये उभ्या उभ्या फलप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य आहे. भगवंताचे नाम हा मंत्रच आहे. त्याकरता गोड आणि अगदी लहान असा विठ्ठल विठ्ठल मंत्र तुम्ही म्हणा. भगवंताचे नाम हा मंत्रच आहे. याच्या सदोदित केलेला जपाने कळी काळाची बाधा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नामाने अज्ञान जन्म मरण्याचे भवरोग पळतात, यात मुळीच शंका नाही. जैसाधिकार तैसे बोलावे उत्तर, काय वावगी गसगस तुम्ही आम्ही विठोबाचे दास. आम्ही जाणो एका देवा, जैशी तैशी करू सेवा, तुका म्हणे भावे माझे पुढे पडेल ठावे. परमार्थात आपला जसा अधिकार असेल तसा उपदेश करावा. आम्ही विठोबाचे दास आहोत, आमच्या पुढे उगीच उपदेशाची वटवट कशाला करता. आम्ही एका देवाला जाणतो, पडेल ती सेवा करतो. आम्ही सन्मार्गाने जातो, म्हणून तुमच्या उपदेशाची आम्हाला गरज नाही. ज्यांना गरज असेल त्यांना उपदेश करा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सन्मार्गावर जर तुमचा विश्वास असेल तर माझी पुढची गती दिसेलच. न वदता घरा मी कोणाच्या दातारा, काय हे कळू हे ती लोक दाट बळेची कंटका. नाही आम्ही खात काय कोणाची लागत, कळे तैशी चेवा तुका म्हणे करू देवा. हे दातारा, आम्ही कोणाच्याच घरीदारी जात नाही. असे असूनही हे दुर्जन आम्हाला छळण्यासाठी का येतात. आम्ही कोणाचे काही खात नाही व कोणाचे काही देणे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला समजेल त्याप्रमाणे आम्ही तुझी सेवा करू. मोरोनी चित्त अनुवाळूची वरिहित, हे पडती आघात खोडी काढी ती पंडित. संसारा भेने काय उसंती तो पेने, एका दिया भावे तुका मने जवळी यावे. विषयापासून हळूच वळून आम्ही आमच्या मनाला हितकारक मार्गावर आणत आहोत, तरी त्यात विघ्ने येत आहेत. कारण विठ्ठल लोक त्यात काहीतरी चुका करतात, कारण विद्वान लोक त्यात काहीतरी चुका करतात. आयुष्य आहे तोपर्यंत संसाराच्या भयाने कोणत्या न कोणत्या मार्गाने मोक्ष गाठावा. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या तरी मार्गाने देवाच्या जवळ यावे असे आम्हाला वाटते. काय जाणो वेद आम्ही आगमाचे भेद, एक रूप तुझे मनी धरुनी राहिलो चिंतने. कोठे अधिकार नाही रानट विचार, तुका म्हणे दीनानुपेक्षा विनारायणा. देवा आम्ही वेद शास्त्र यातील गुढ जाणत नाही. तुझे रूप मात्र अखंड मनात धरून त्याचे चिंतन करत आहोत. आम्हाला वेदाचा अधिकार कोठे आहे. शास्त्राचा विचार करण्याची आमची योग्यता नाही, कारण आम्ही रानठी आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, आम्ही दीन आहोत म्हणून आमची उपेक्षा करू नका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभाड भार तुका म्हणे साना थोर. वेदांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचे पालन करणे व वेद न मानणाऱ्या पाखंडाच्या मताचे खंडन करणे. भगवंताचे नाम हे धर्माचे बीज आहे, त्याचा प्रसार करणे हे आमचे काम आहे. यासाठी लोकांना टाळ्यावर आणावे म्हणून तीक्ष्णाशे वांग बाण घेऊन आम्ही फिरत असतो, प्रसंगी कठोर शब्द वापरत असतो. तो को म्हणतात, असा उपदेश करताना मी लहान मोठे कोणाचीच भीडभाड ठेवत नाही. निवडावे खडे तरी दळण ओजे गडे, नाही तरी नासोनी जाय कारण आळसवरे हाय. निवडावे तन शेती करावे राखण, तुका म्हणे नीतन विचारिता नव्हे. धान्यातून खडे वेचून बाहेर काढले तर दळण शुद्ध होते, नाहीतर अशुद्ध दगड मिश्रित धान्य दळले तर पीठ वाया जाते. त्या पिठाची भाकरी खाताना दाताखाली खडे येतात आणि चावताना डोळ्यात पाणी येते. याला कारण आळसच आहे. शेतात वाढलेले तण उपटून टाकून पिकाचे रक्षण करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, धर्मनीतीचा आपण नीट विचार केला पाहिजे, नाही तर आपले कधीच भले होणार नाही. दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन, लात हानोनिया वारी गुंडा वाट शुद्ध करी. बहुता पिढे खळ त्याचा धरावा विटाळ, तुका म्हणे नखे काढून टाकीजे ते सुखे. दुर्जनाची कुशाल मान खंडना करावी, त्यामुळे पाप लागत नाही. वाटेवर पडलेला दगड लाथाडून बाजूला सारावा आणि वाट सोपी स्वच्छ करावी.
खूप लोकांना त्रास देणारा जो दुर्जन त्याचा संपर्क अशुद्ध मानावा. तुकोबा म्हणतात अशी जशी बोटाची वाढलेली नखे आपण कापून टाकतो तसा दुर्जनाचा संपर्क टाळावा. नका धरो कोणी राग वचनाचा म्हणे, येथे बहुताचे हित शुद्ध करोनी राखा चित्त. नाही केली निंदा मी दुशीले शे बेदा. तुका म्हणे मज येणे विज काय काज. माझ्या बोलण्याचा आपण राग मानू नये. माझ्या बोलण्यात अनेकाचे हित आहे, त्यासाठी अंतःकरण शुद्ध ठेवून माझे बोलणे लक्षात घ्या. कोणाची निंदा करण्याच्या हेतूने मी बोलत नाही, पण माणसामध्ये असलेला राग द्वेष अशा दोषांना मी दूषण देतो. तुकाराम महाराज म्हणतात नाही तर माझे या वाचून काय नडले आहे. काय जड भारे पाता ते अवसरी, तुझे आठवावे पाय मी मोकोलून दाय. तान पिढे भूक शीत उष्ण वाटे दुःख. तुका म्हणे देह योगे वारंवार पीडिता भोगे. देवा, आमच्यावर एखादे मोठे संकट येईल त्यावेळी धाय मोकलून तुझ्या चरणाची आठवण करावी हे आमचे कर्तव्य आहे. आधी कधी तहान भूक लागली की त्रास होतो, कधी थंडी वारा उष्णता यामुळे त्रास होतो. त्यावेळी तुकोबा म्हणतात देहयोगाने प्रारब्धाचे पुन्हा पुन्हा व्याधी होतात, दुःखे होतात. त्यावेळी तुझ्या चरणाचीच आठवण करू. कोण्या कृपाळ भार घेताला सकळ, तुझी चालविषे माझे भार सकळ येऊजे. देह तुझ्या पायी ठेवून झालो तर राही, काया वाचा म्हणे तुका म्हणे दुजे. तुका म्हणे दुजे नेने. भगवंता, तू कृपाळ होऊन माझ्या पोषणाचा सारा भार उचललाय. माझ्या प्रपंचाचा परमार्थाचा सारा भार नेहमी तू वाहतोस. माझा देह तुझ्या चरणी अर्पण करून मी तुझ्या उपकारातून उतराई झालो आहे. तुकोबा म्हणतात मी काया वाचा मनाने तुझ्या वाचून इतर काही जाणत नाही. आता होई माझे बुद्धीता जनिता, वरावे चित्ता पांडुरंगा. येथून या कोठे नवजे बाहेरी, ऐशे मज दरी सत्ताबळे. अनावर गुण बहुता जातीचे, न बोलावे वाचे ऐशे करी. तुका म्हणे इत कोणी या जातीचे, तुझ ठावे साचे मायबाप. हे पांडुरंगा, मला सद्बुद्धी होणारा मार्गदर्शक हो आणि माझे मन विषयापासून दूर ठेव. मला तुझ्या पूर्ण सामर्थ्याने जसे जवळ कर की मी तुझ्या वाचून कोठेही दूर जाणार नाही आणि माझे रक्षण कर. माझ्यात जे अनेक दुर्गुण आहेत ते माझ्या वर्तनातून बोलण्यातून बाहेर येणार नाही असे काहीतरी कर. तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे हित कशात आहे हे फक्त तूच जाणू शकतोस. नित्य मनाशी करीतो विचार की तो हे अनावर विषय लोभी. आता मज राखे आपुलिया बळे न देखे हे जाळे उगवता. सापडला गळी नाही त्याची सत्ता, उगळी मागोता घेतला तो. तुका म्हणे मी तो अज्ञानची आहे परी तुझी पाये वासदेवा. मी नेहमी मनात असा विचार करतो की तुझे अखंड भजन करावे, विषयात रस घेऊ नये, पण हे मन विषय लुब्ध आणि अनावर आहे. अशा अवस्थेत माझे रक्षण कर, कारण याच्या मायाजाळातून सुटका करून घेण्याचे बळ माझ्यात नाही. ज्या माशाने गळच गिळला तो ओकून टाकण्याची शक्ती त्या माशात नाही. तुकोबाराय म्हणतात मी तर अज्ञानी आहे, परंतु परमार्थात तुझ्या सहवासाच्या अपेक्षेने वाट पाहत आहे. दुर्बळाचे हाते सापडले धन, करिता जतन नाही त्याशी. तैशी परिमज झाली नारायण, योगक्षम जाण तुम्ही आता. खाता लेता नये मिरवितावरी, राजा दंड करी जन राग. तुका म्हणे मग तळमळ उरे, देखिले ते जुरे पहावया. दुर्बल अशी दारिद्र्य माणसाला अचानक धन मिळाले तर त्याचे रक्षण करता येत नाही. तसाच प्रकार माझ्या बाबतीत घडला आहे. देवा, आपण मला भुक्ती आणि भक्ती असे सारे दिले तरी त्याचे रक्षण मला करता येत नाही. म्हणूनच मला आजवर जे मिळालेले नव्हते त्याची प्राप्ती झाली आहे. मग त्याचे रक्षण कशाचे तुम्ही मनात रक्षण करण्याचे तुम्ही मनात आणा. दारिद्र्य माणसाला अचानक मिळालेले धन खर्च करून सुग्रास अन्न सेवन करता येत नाही, अलंकार घालून मिरवता येत नाही. ते धन त्याने चोरलेले असावे किंवा वारसा धन नसलेले धन त्याला मिळाले असे वाटून राजा त्याच्याकडून ते काढून घेतो व त्याला शिक्षा करतो. लोक त्याची अवहेलना करतात. तुकोबाराय म्हणतात शेवटी तळमळणे एवढे त्याच्या हाती राहते. मिळालेले धन लोकांनी राजाने परत घेतलेले असते, ते पुन्हा पाहण्यासाठी मन झुरत असते.
मागे जैसा होता माझे अंगी भाव तैसा एक ठाव नाही आता. ऐसे ग्वाई माझे मन मज पाशी तुटे मुदलेशी दिशे पुढे. पुढीलाचे मन आणि गुणदोष पूज्य आपणास करावया. तुका म्हणे झाली कोंबड्याच्या परी पुढेचे करी लाभ नेणे. माझ्या मनात पूर्वी जो भक्तिभाव होता त्याचा आता माग मुसही राहिलेला नाही. माझे मनच मला याची साक्ष देत आहे. भाव राहिला नसल्यामुळे परमार्थिक जीवनाच्या पूर्वीच्या मुदलात तूट निर्माण झाली आहे. मी समाजात मान्यता मिळवण्यासाठी लोकांच्या गुणदोषाचा विचार मनात आणतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कोंबडा आपल्या पायाने उकिरडा करतो, मागे फक्त त्याबरोबर त्यातील खाद्य पदार्थही मागे उडतात. त्यातून लाभ होत नाही, पण त्याला ते न कळाल्यामुळे तो पुढे पुढे उकरत जातो. तशीच माझी स्थिती झाली आहे. किती तुझ पाशी देव परिहार जानशी अंतर पांडुरंगा. आता माझे हाती देई माझे हित करी माझे चित्त समाधान. रागाला तरी कापू नये मान बाळा माये विन कोण दुजे. तुका म्हणे ऐसा होईल लौकिक मागे बाळ भिक समर्थाचे. पांडुरंगा तुझ्याजवळ माझ्या परिस्थितीचे किती विश्लेषण करू, किती परिहार देऊ. तू तर सर्वांचे मन जाणतोस, तुला सर्व काही ठाऊक आहे. माझे हित माझ्या हातात देऊन आता माझे समाधान तूच कर. बाळाचा कितीही राग आला तरी आईने त्याची मान कापायची नसते. बाळाला आईशिवाय दुसरा कोणाचा आधार आहे बरे. तुकोबाराय म्हणतात, देवा तू जर माझे कल्याण केले नाहीस आणि मी अनंत दुःखे भोगू लागलो तर सर्व सत्ताधीश अशा विठ्ठलाचे बाळ अन्नासाठी भीक मागत आहे अशी तुझी चहूकडे बदनामी होईल. लाज वाटे पुढे तोंड दाखविता परी जाऊ आता कोणापाशी. चुकली आला काम मागतो मुशारा लाज फजित कोरा नाही मज. काय सोडून या फिरतो बासर स्वामी सेवे चोर होऊन या. तुका म्हणे मज पाहिजे दंडिले पुढे ते घडले न पाहिजे. हे देवा आजपर्यंत माझ्या हातून तुझी कोणतीही सेवा घडली नाही, म्हणून तुम्हाला तोंड दाखवायची मला लाज वाटते. परंतु देवा तुझ्या वाचून मी कोणाकडे जाऊ. तुमची सेवा करण्याचे मी चुकले आहे, तरी तुमच्याकडे बक्षीस मागतो आहे. माझ्यासारख्या फजित खोराला कसलीच लाज नाही. स्वामीच्या सेवेशी चुकारपणा करून तुमचे चरण सोडून स्वैरपणे फिरतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मला अशी शिक्षा व्हायला हवी की ज्यामुळे मी असा अपराध भविष्यात कधीही करणार नाही. पुढील या सुखे लिंब देता भले बहुत वारले होय दुःख. हे तो वर्माशे माऊलीचे हाती हानी मारी प्रीती हितासाठी. खेळता विसरे भुकतान घर धरून या करानी बळे. तुका म्हणे पाळी तोंडाची आगाशे उदार सर्वस्वे सर्व काळ. आपल्या समोर असणाऱ्या रोग्याला लिंबाचा रस देणे त्याच्या भविष्यासाठी योग्य आहे. त्यामुळे रोग दुःखे याची निवृत्ती होते व सुख लाभते. बाळाच्या हिताचे वर्म आईच्या हातात असते. मनात प्रेम माया दडलेली असून ती बाळाच्या हितासाठीच त्याला मारते. आईचे जाणू शकते. खेळाच्या नादात लहान मूल तहान भूक घर सारे विसरते, मात्र त्याची आई त्याला शोधून आग्रहाने घरी आणते आणि त्याला जेवू घालते. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या बाळाचे काया वाचा मनाने रक्षण करणारी आई कृपाळू उदार आहे. आता गुणदोष काय विचारशी मी तो आहे राशी पातकाची. पतित पावन सवे समागम आपलाला धर्म चालविजे. घन गाये भेटे लोखंड परिसा तरी अनारिसा न पालटे. तुका म्हणे माती कोण पुशे फुका कस्तुरीचा तुका समागमे. देवा मी तर पातकाची समक्ष रास आहे. माझ्या गुणदोषाचे विचारणा का करतोस रे. तुझ्यासारख्या पतित पावनाच्या सहवासात मी राहावे आणि तू माझ्यासारख्या पतिताला पावन करावेस असे आपण दोघांनाही आपापल्या कर्तव्याचे पालन करावे हे बरे. लोखंडाच्या घनाचा घाव घालताना त्याचा परिसाशी संबंध आला तरी त्याचे सोनेच होते, त्याचे रूप पालटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मातीला कोणी फुकट विचारित नाही, परंतु तिला कस्तुरीचा सहवास लाभला तर सुगंधाचे मूल्य लाभते. कृपावंत दुजे नाही तुम्हा पोटी लाडे बोडे गोटी सुख माते. घेऊनी बातुके लागशील पाठी लावीशील ओटी ब्रह्मरस. आपुल्या पाखे घालीशी पाखर उदार मजवर कृपाळ तू. तुका म्हणे अम्मा कारणे गोविंदा वागविषी गदा सुदर्शन. हे कृपावंत
तुमच्या अंतकरणात दुजाभाव नाही. आपण मोठ्या प्रेमाने गप्पा गोष्टी करू, त्यामुळे मला खूप समाधान होईल. आपल्या हाती खाऊ घेऊन तू आपल्या बाळाच्या मागे लागतोस, त्याच्या मुखी ब्रह्मरस भरवितोस. आपले किंवा परके सर्वावर तू आपल्या स्वतःच्या हाताने कृपेची पाखर घालतोस. असा तू कृपाळू असून माझ्या बाबतीत तर खूप उदार आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, गोविंदा तू आम्हा भक्ताच्या रक्षणासाठी सुदर्शन गदा आणि शस्त्रे वागवतो आहेस. पाळिले पोशिले जन्म जन्मांतरी, वागविलो धरी करी धरोनी. आता काय माझा घडेल वेर, मागे बहु दूर वागविले. नेदी वारांगी लागो आघाताचा, घेतला ठाईचा भारमान. तुका म्हणे बोल करीतो आवडी, अविट तेची गोडी अंतरीची. तू जन्मांतरी मला सांभाळलेस, हाती धरून वागविलेस. आता तू माझी उपेक्षा कशी करशील? आजवर वागविलेस, माझ्या अंगाला संकटाचा वाराही लागू दिला नाहीस. कारण माझ्या काळजीचा सारा भार तू पूर्वीपासून स्वतःच्या शिरावर घेतलाय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या अंतकरणात ज्याची अवीट गोडी आहे त्याच विषयी मी प्रेमाने बोलत आहे. पांडुरंगा काय ऐकावे मात, न करावे मुक्त तमज. जन्मांतरे मज तैशी देई देवा, जन्मांतरे मज तैशी देई देवा. जेने चरण सेवा घडी तुझी, वाखाने न कीर्ती आपुलिया मुखे. नाचे न मी सुखे तेज पुढे तुझ पुढे, करुणे कामारे दास दिनावनी. आपुल्या अंगाने ठाव मज, तुका म्हणे आम्ही मृत्यू लोके भले. तुझेची अंकिले पांडुरंगा. पांडुरंगा माझी विनंती आहे का ती अशी की आता तुम्ही मला मुक्त करू नका. देवा ज्यात तुझी चरण सेवा घडेल असे अनेक जन्म मला द्या. प्रत्येक जन्मात मी तुमचे गुण गाईन आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत आनंदाने नाचेल. तुमच्या घरची सर्व कामे करणारा तुमचा दास कर, गरीबाहून गरीब करा, पण तुमच्या अंगणात राहायला जागा द्या. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा या मृत्यू लोकात आम्ही फार भाग्यवान आहोत, कारण आम्ही तुमचे आज्ञाधारक दास बनलो आहोत. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1461 वर थांबतो.